आगमन झालंय ते पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची, तिसऱ्या क्रमांकाची, चौथ्या क्रमांकाची आणि पाचव्या क्रमांकाची सुंदर ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत आहे गुड्डू शेठ जोशी साहेब. तर माजी सरपंच कैलासदादा मडवी या आपल्या शुभास्ते ते गुड्डू दादाचा सन्मान केला जाईल. गुड्डू दादा ज्यांनी बघा या स्पर्धेला मित्रांनो खूप मोठं सहकार्य केलंय. ज्या समसरणाऱ्या सगळ्या ट्रॉफ्या तुम्ही पाहतायत ना, ज्या आज घेण्यासाठी प्रत्येक संघ उत्सुक होता, 40 संघातून 5 संघांना मिळणार. प्रत्येकाने प्रशंसा केली गुड्डू दादा या ट्रॉफ्यांची आणि त्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्यात आमचे पेडगावचे दमदार व्यक्तिमत्व युवा उद्योजक गुड्डू दादा जोशी यांचा सन्मान केला जातोय. चला त्यानंतर इथे सन्मान केलं जाईल. या ठिकाणी खरं तर आमचे समालोचक अर्थात हिंदी मराठी हिंदीतून सुंदर समालोचन चटपटी कॉमेंट्री ज्याला म्हटले जाते ते आमचे बाबूशाह. या बाबूशाह डे नाईट सध्या कॉमेंट्री करतात. या बाबूशाह आपण या लवकर या. त्यानंतर आम्ही आमचे लाईव्ह टेलिकास्ट आई एकविरा इव्हेंट ओमकार या ओमकार आई एकविरा इव्हेंटचे आमचे ओमकार या ठिकाणी येथील त्यांचा सन्मान केला जाईल. ओमकार या इथे सन्मान केला जाईल ओमकारचा. मी गोवर्धन पावशे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा. गोवर्धन पावशे साहेब या आपल्या शुभास्ते इथे सन्मान केला जाईल. आमचे लाईव्ह टेलिकास्ट बघा या ठिकाणी आई एकविरा इव्हेंट मित्रो क्लॅरिटी आणि क्वालिटी बेस्ट त्यांच्याने त्यासाठी त्यांना इथे प्रत्येक स्पर्धेमध्ये आमंत्रण केले जाते. संदेश शेळके सुकापूर नक्की त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यानंतर आमचे डीजे श्रीशा साऊंड सिस्टम मित्रो त्यांचा सन्मान करूया. आज बाबूशाचा चला सर्वप्रथम बाबूशाचा सन्मान करूया. बाबूशाला खरं तर सन्मानित केलं जाणार. एक सुंदर समालोचक खरं तर आज या ठिकाणी त्यांची जन्मभूमी जरी ओडिसा असली तरी कर्मभूमी ते सांगतात की इथे आमचं महाराष्ट्र आहे आणि नक्कीच त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर आमचे डीजे या डीजे वाले या खरं तर श्रीशा डीजे साऊंड सिस्टम मित्रांनो गेली 5-6 दिवस प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारे संगीत डीजे श्रीशा साऊंड सिस्टम अर्थात अजय दादा यांच्या वतीनं ऐकायला मिळाली. त्यांचा सन्मान केला जाईल. बालू काटे बालुगाडे या आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान केला जाईल. डीजे साऊंड सिस्टम आमचे अजय दादा. अजय देसाई यस अजय दादा देसाई यांचा सन्मान होतोय. श्रीशा साऊंड सिस्टम तुम्ही पाहतायत मित्रो खूप सुंदर डीजे ऑपरेटिंग सुंदर संगीत. पहिल्या स्पर्धा त्यांनी खरं तर गाजवली. पहिल्यांदा ते क्रिकेट स्पर्धेमध्ये आलेत आणि काय सुंदर त्यांचं डीजे साऊंड सिस्टम. यस त्यानंतर आपण या ठिकाणी सन्मानित करणार मंडप डेकोरेशन तुम्ही आहात का? मंडप डेकोरेशन आपण या मंडप डेकोरेशन सन्मानी नारायणजी काटे साहेब या. नारायणजी काटे साहेब आपला सन्मान केला जाईल. यांच्या शुभास्ते सन्मान केला जाईल. डीजे आमचे मंडप डेकोरेशन निटलस आमचे मंडप डेकोरेशन यांचा सन्मान केला जातोय. बाबू अशोक काका यांच्या शुभास्ते तो सन्मान होतोय. अशोकजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. अशोक पाटील साहेब या आपला सन्मान केला जाईल. नारायणजी काटे यांच्या शुभास्ते अशोक पाटील तेच आमचे मंडप डेकोरेशन आहेत आणि केबल नेटवर्क खरं तर आम्हाला नेटची व्यवस्था ज्यांनी करून दिली ते राहुल पावशे या. राहुल पावशे वेळ घेऊ नका प्लीज सहकार्य करा. बघा बक्षीस समारंभ आपल्याला करायची आहे.
राहुल लवकर लवकर या, त्यांचा सन्मान केला जाईल. तो चलिए राहुल के साथ साथ देखिए बात करेंगे स्वप्निल दादा यहाँ पर से योगेश मडवी सर देखिए बात करेंगे पनवेल समालोचक एसोसिएशन के उपाध्यक्ष हैं, एक लेजेंड कमेंटेटर. राहुल चलिए आपका सम्मान किया जाएगा. शनिवार काका काठे देखिए बात करेंगे इनके शुभ हाथों से यहाँ पर सम्मान किया जाएगा. राहुल पाउ से देखिए बात करेंगे जिन्होंने केवल नेट की यहाँ पर सुविधा थी निश्चित रूप से. शरद दादा पाउ से देखिए बात करेंगे इनके हाथों से सम्मान किया जा रहा है. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे राहुल पाउसे देखिए जिनका सम्मान किया जा रहा है. आज देखिए बात करेंगे पूरी महाराष्ट्र लीजिए ठाणे रायगढ़ से जहाँ पर योगेश मडवी सर देखिए बात करेंगे पनवेल समालोचक एसोसिएशन के उपाध्यक्ष हैं और जिन्होंने पूरी टूर्नामेंट में देखिए बात करेंगे मेहमानों से लेकर और टूर्नामेंट की पूरी हालचाल जिन्होंने एकदम बहुत बढ़िया कंट्रोल के साथ कंप्लीट करते हैं तो उनका सम्मान किया जा रहा है. स्क्रीन पर बघा योगेश मडवी सर पनवेल समालोचक एसोसिएशनचा उपाध्यक्ष पण एक लेजेंड कॉमेंटेटर खास मित्र मला जवळचा मित्र त्यांचा सन्मान शरद पावसे साहब माजी सरपंच है उनके हाथों से देखिए पर सम्मान किया जा रहा है. शाल फूलों के गुलदस्ता के साथ है जो महाराष्ट्र की परंपरा रीति रिवाज है. आलेला पावणेचा सन्मान करायचा गरज आहे. तो चलते हैं आगे की यहाँ पर विवरण के लिए फिर से एक बार चलेंगे. योगेश मडवी सर इनकी तरफ है जनरेटर ऑपरेटर नंदाजी पाटिल साहब देखिए बात करेंगे ऑपरेटर से जनरेटर से. आइए आपका भी स्वागत है. सन्मान किया जाएगा. रामजी दरेया उपसरपंच आहेत, त्यांच्या शुभाशय सन्मान केला जाईल. रामदादा दरेया आपल्या शुभाशय त्यांचा सन्मान केला जाईल. एक दमदार व्यक्तिमत्व खरं तर उपसरपंच रामजी दरे यांच्या शुभाशय आमचे जनरेटर व्यवस्था ज्यांनी केली. आणि आता लगेच बक्षीस समारंभ होईल. चला पाची संघ समोर या. पाची संघ विजेता संघ टीम RMSK बायसीसी सिटी प्रतिष्ठान मोरबी संघाला विनंती करेल. त्यानंतर सेकंड प्राइज रनर संघ गावदेवी बुर्दू संघाला इन्व्हाइट करेल आपण यावं. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरला या ठिकाणी RKCC तोंडरे संघ. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरेल जर्मन नेबाईपाडा आणि पाचव्या क्रमांकाचा मानकरी KPC इनामपुरी. आणि बक्षीस समारंभ बघा. अंतिम मेगा फायनल सामना जिंकला मोरबी संघाने. मॅन ऑफ द मॅच राहिला. लो स्कोरिंग मॅच होती. मारने वाले से बचाने वाले को बेहतर कहा जाता है. मॅन ऑफ द मॅच ठरलं या मॅच मध्ये संकेत पाटील. संकेत पाटील या. चला संकेत पाटीलला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत. कुठले सर या त्यांच्या शुभाशय मॅन ऑफ द मॅच देऊया. चला खेळाडू या चॅम्पियन संघ बसा ना. काय प्लीज तोंडे संघ बसा. हा संकेतचा आवाज प्रेक्षकांना ऐकायचा. संकेत अरे संकेत सगळ्यांची इच्छा आहे. नाही ना हा ट्रॉफी घेतली. चला ट्रॉफी घेतली देण्यात ते संकेत बघा या ठिकाणी काय सुंदर खेळ केला. मॅन ऑफ द मॅच चे मानकरी राहिलेत. यस कल की बात करेंगे गोवा में चैंपियन बने. आणि 500 रुपये बघा रामदादा दरे यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं प्राइज आहे. 500 रुपयाचं प्राइज माजी उपसरपंच रामजी दरे यांच्या शुभाशय दिलं जातंय. आणि या ठिकाणी आपण देणार या स्पर्धेमध्ये मित्रो या ठिकाणी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरेल या स्पर्धेमध्ये. त्यासाठी कूलर आहे आणि शूज स्पोर्ट शूज आहेत आणि ट्रॉफी आहे. आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केली आहे ती सन्माननीय कुमार गुड्डू जोशी आमचे पेटगावचे उद्योजक आहेत. त्यांच्या वतीनं स्वर्गीय गोपाल अर्जुन जोशी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आलेली आहे. तर ही ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया. मी विनंती करेल या ठिकाणी सन्माननीय चिंतामण शेठ पाटील ऍडव्होकेट सुनील दादा पाटील आणि त्यानंतर मोतीराम शेठ पाटील या त्रिमूर्ती या आपल्या शुभाशय देऊया. आणि या ठिकाणी बघा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरेल तर या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला मित्र. या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी संघाची राहिली परंतु हा संघ आपण पाहतो राहिले. नाव आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकामध्ये टीम गावदेवी बुर्दुल संघाचा प्रतीक कोपरकर. प्रतीक सुंदर खेळ राहिला. प्रतीकला आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देत आहेत. स्पोर्ट शूज
आणि मित्र या स्पर्धेसाठी आता ज्यांचं नुकताच आगमन झालं ते सर्वांचे लाडके 200 किंग मेकर सरकार वावंज ग्रामपंचायतीचे दमदार डॅशिंग नेतृत्व सरपंच डीबी भाई म्हात्रे यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेला 5000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालं, त्यांचं मनपूर्वक आभार. प्रतीक कोपरकर ठरला स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षक, त्याला आपण ट्रॉफी आणि शूज देऊन सन्मानित करतोय. त्यानंतर आमचे माननीय चिंतामण शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपये, त्यानंतर 1000चं प्राईज दिलं जाते इथे ऍडव्होकेट सुनीलदादा यांच्याकडनं, आणि त्यानंतर आमचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील, थँक्यू. त्यानंतर आपण देणार या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. चला एक सायकल घेऊन या. चला या ठिकाणी सायकल आपण देणार आहोत या स्पर्धेमध्ये, आणि त्यानंतर एक ट्रॉफी आहे गोटूदादा जोशी यांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी. ही ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया या ठिकाणी डीबी भाई म्हात्रे, त्यानंतर आमचे सन्माननीय दत्ता शेट्या दमदार व्यक्तिमत्व आहेत खरं तर दत्ता शेट आणि डीबी भाई आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये मित्रो आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल आणि या ठिकाणी ट्रॉफी देऊन खेळाडूला सन्मानित केलं जाणार आहे. आणि खेळाडू ठरेल स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये 10 विकेट्स प्रस्थापित केलेत तो आणि संघ ठरेल या ठिकाणी 10 विकेट घेणारा खेळाडू या स्पर्धेमधला जय हनुमान नेवाळीपाडा संघाचा खेळाडू नसून साहिल पाटील तोंडरे. साहिल पाटील ठरल्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, त्याला आपण स्पोर्ट्स सायकल देतो आणि त्याचबरोबर ही ट्रॉफी देतोय. विजयदादा दरे यांनी पुरस्कृत केलेली ही स्पोर्ट्स सायकल आपण देत आहोत साहिल याला. व्हेरी वेल साहिल, खरं तर कौतुक करेल, आज सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय साहिल पाटील ठरलाय सर्वोत्कृष्ट ती सायकल तर साहिल ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाज देणार आहोत या स्पर्धेमध्ये. त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी देणार आहोत 5व्या क्रमांकाचं प्राइज. बघा 5वा क्रमांक ठरले या स्पर्धेमध्ये रोख कॅश प्राइज 25,000 रुपयांनी भव्य दिव्य ट्रॉफी. डीबी भाई थांबा 2 मिनिटं, ट्रॉफी देऊन जा. आपण एक ट्रॉफी द्या. तर या ठिकाणी बघा सर्वोत्कृष्ट फलंदाज आपण देणार आहोत. या स्पर्धेमध्ये 2 खेळाडू ठरलेत, परंतु त्याच्यातनं एकाला आम्ही निवडलाय. खरं तर एकाच्या 100 धावा आहेत आणि एकाच्या 97 धावा आहेत. एकाच संघातले 2 खेळाडू होते आणि त्याला आपण ट्रॉफी आणि ही स्पोर्ट्स सायकल देणार आहोत. दिबीबाई आहेत, त्यानंतर मी शनिवारजी काटे आणि जयरामजी पावशे या साहेब या आपल्या तिघांच्या शुभार्थे आम्ही सायकल देणार खेळाडूला. आणि ही सायकल आम्हाला पुरस्कृत केली ती माजी उपसरपंच रामदादा धरे यांनी पुरस्कृत. रामदादा या आपण या आम्हाला पुरस्कृत केलेली सायकल आहे, त्यांच्या शुभार्थे आम्ही देणार ती सायकल. बघा एका खेळाडूने 97 धावा केल्या, एकाने 100 केल्या. अशा प्रकारे हा खेळाडू ठरेल उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला. आणि संघ आहे हनुमान नेवालीपाडा संघाचा नितीन जाधव 100 धावा. रोशन जाधवही होता त्या रेसमध्ये आणि खरं तर रोशन 97 धावा आणि त्यानंतर नितीन जाधव धरला. या नितीन 3 धावा कमी पडल्या रोशनला. खरं तर एकच संघातले 2 खेळाडू होते. तर या ठिकाणी आपण पाहतोय नितीन जाधव 100 धावा करणारा खेळाडू ठरला उत्कृष्ट फलंदाज. त्याला ट्रॉफी आणि सायकल देत आहोत. रामदादा दरे यांनी पुरस्कृत केलेली सायकल, त्यानंतर तुम्ही गुडूशेठ जोशी यांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी आपण देत आहोत. तर सन्मान्य बालूजी काटे साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं प्राइज झालंय. थँक्यू डीबी भाई, थँक्यू. त्यांच्या वतीनं 14 तारखेला मित्रांनो कुस्त्यांचे जंगी सामने वावंजमध्ये होणार आहेत. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेमधला 5वा क्रमांकाचे मानकरी ठरेल रोख कॅश प्राइज 25,000 रुपयांनी भव्य दिव्य अशी ट्रॉफी ज्या मला पुरस्कृत केली आहे. या ठिकाणी सौजन्य कुमार सागर शनिवार भोपी यांच्याकडून आले स्वर्गीय शनिवार गणपत भोपी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आलेली आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आपण देण्यासाठी बाबाजी काटे
कैलासजी कैलास मडवी या मी इन्व्हाइट करतो त्यांनी कैलास चौधरी अशोक पाटील या सगळ्यांची नावं घेतले त्यांनी या आपण आपल्या शुभाचे प्राइज देणार आहोत 5वा क्रमांक कुठले सर या कुठले सर तुम्ही या 5व्या क्रमांकाचा मानकरी रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आपण संघाला सन्मान करणार आहोत आणि संघ ठरलाय KPC इनामपुरी संघ चला या आमचे सर्व मान्यवर यांच्या शुभाशय आपण देत आहोत संघ KPC इनामपुरी संघाला 5व्या क्रमांकाचं प्राइज आणि भव्य दिव्य ट्रॉफी 5वे पारितोषिक आहे या ठिकाणी आपण पाहतोय रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आणि बघा या स्पर्धेमध्ये मालिकावीर आहे कोणत्याही संघाला किंवा खेळाडूला मिळेल त्या संघाचे 15,000 रुपये या आयोजन कमिटीकडे जमा करण्यात येणार आहेत 15,000 रुपये ज्या संघाच्या खेळाडूला बाईक मिळेल त्याचे ऑलरेडी कापून येणार आहेत लक्ष असू द्या त्यानंतर आम्ही देणार त्या स्पर्धेमध्ये चतुर्थ पारितोषिक संघ ठरेल जय हनुमान नेवाईपडा रोख कॅश प्राइज 25,000 रुपये भव्य दिव्य ट्रॉफी ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली शनिवार गणपत भोपी यांच्या स्मरणार्थ सागर शनिवार भोपी यांच्याकडून मी इन्व्हाइट करेल दत्ताशेठ पाटील साहेब या बालूजी काटे साहेब या नारायणजी काटे साहेब या गोवर्धन पावशे साहेब या साहेब या चला या अजून भरपूर ट्रॉफी आहेत चतुर्थ क्रमांक आपण देत आहोत सागर दादा भोपी आपण असाल तर या सागर दादा या समीर दादा आपण असाल तर आपण या चला जय हनुमान नेवाई संघ ठरला नेवाईपाडा संघ ठरलाय या स्पर्धेतला मित्र 4थ्या क्रमांकाचा मानकरी त्याला प्राइज देतात आपण 25,000 रुपये आणि भव्य दिव्य असं चषक चमचमणार ट्रॉफी तुम्ही पाहतायत चला बाहेरशेट आपण या बाहेरशेट या शैलेश पावशे आपण यानंतरची ट्रॉफी आम्ही देणार आहोत त्या स्पर्धेमध्ये मी भाया शेट आणि शैलेश दादा त्यानंतर गुड्डू शेट या तर या ठिकाणी चला मी मान्यपणे विनंती करतोय या शैलेश पावशे या भाया शेट कुठे भाया शेट लवकर या चला भाया शेट या खूप मोठे सहकार्य या स्पर्धेला असतं एबन जोडी बायाशेट आणि शैलेश शेठ यांच्या शुभास्ते आपण 3य क्रमांक देणार आहोत गुड्डू शेठ आपण कुठे आहात शिवाजी भोपी साहेब या चला या मान्यवर धर्माजी पावशे साहेब आपण कुठे आहेत या लवकर का वेळ घेता आपण चला या मान्यवरांना विनंती केली जाते या गुड्डू शेठ या बायाशेट या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या शुभास्ते आम्ही या ठिकाणी देणार 3य क्रमांक या स्पर्धेमधला रोख कॅश प्राइज आणि भव्य दिव्य अशी ही ट्रॉफी देऊन संघाला सन्मानित केले जाणार आहे टीम आहे RKCC तोंडरे संघ स्वर्गीय गोपाल अर्जुन जोशी यांच्या स्मरणार्थ गुड्डू शेठ यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहे रोख कॅश प्राइज या ठिकाणी 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आपण संघाला सन्मानित केलंय त्यानंतर मित्र आपण या स्पर्धेतला रनरअप संघ देतोय आणि मान्यवरांनी विनंती करेल या सगळे मान्यवर या सगळ्यांनी आता शेवटची वेळ 2 ट्रॉफी राहिलेत सगळ्यांनी या तर आमच्या बुर्दुलगावचे माजी सरपंच मोतीराम शेठ कृष्णा पाटील साहेबांच्या वतीने इथे 2,000 रुपये आम्हाला या स्पर्धेसाठी आलेत त्यांचा आभार व्यक्त करू चला या ठिकाणी 2य क्रमांक संघ ठरेल या ठिकाणी जय गावदेवी बुर्दुल संघ आई गावदेवी बुर्दुल संघाने दमदार खेळ केला
आणि नक्कीच द्वितीय क्रमांक रोकेश प्राईज 25,000 रुपयांनी संघाला भव्य दिव्य ट्रॉफी आपण देतोय. खरं तर गुड्डू शेठ जोशी यांनी पुरस्कृत केलेली ही भव्य दिव्य ट्रॉफी. बाकी खेळाडू खाली बसा. येस हा चला बुर्दूर संघ आई गावदेवी माते की दमदार प्रदर्शन दमदार खेळ. सध्या दोन सीझन आपण पाहिले 2 वर्ष सातत्यानं संपूर्ण संघाची मेहनत राहिली. युवा टॅलेंट आणि युवा खेळाडू घेऊन संघ उतरलाय. दमदार खेळ राहिला. त्यानंतर चला या बाकी सगळे मान्यवर या पहिल्या तर या सगळ्यांनी या सगळ्यांच्या शुभास एक पहिला क्रमांक ट्रॉफी आम्ही देणार आहोत मित्र. बघा सर्व मान्यवरही उपस्थिती दाखवा. चला या सगळ्यांनी या साईडला उभे राहा चालेल. आणि आपण आमंत्रित करूया चॅम्पियन संघ. या ठिकाणी 40 संघातनं चॅम्पियन होणारा संघ आपण पाहणार RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी संघ. 1 लाख रुपयांनी भव्य दिव्याची ट्रॉफी तुम्ही पाहतात. गुड्डू शेठ जोशी यांनी पुरस्कृत केलेली पहिल्या क्रमांकाची चमचमणारी ट्रॉफी. चला बाकी खेळाडू खाली बसा. 1-2 फक्त संख्येत आपण उभे राहा. सन्मान्य भालचंद्र पाटील, नरेश पाटील, जनन मात्रे, विकास शेठ पाटील, सुजित मात्रे कलंबोली, बंटी मॉन्टी पाटील, मॉन्टी या, मिथुन पाटील या, मंगेश पाटील, संकेत पाटील आपण संकेत पाटील कडे वळणार आहोत. मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. या मान्यवर या. विकास शेठ पाटील या, विकास शेठ या, मुरबी संघाचे विकास शेठ या. मिथुन शेठ पाटील या आपण देखील. मिथुन शेठ या. हो बाकी या सगळ्यांनी या. बघा चॅम्पियन संघासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी. संकेत आवाज झाला पाहिजे. बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे. संकेत हॅलो हॅलो. प्रथमतः तर आम्ही आयोजकांचा धन्यवाद मानू, कारण का आमची एंट्री नव्हती इथे. आम्हाला अचानक एंट्री भेटली, वाईल्ड कार्ड एंट्री भेटली. त्यांचं आम्ही आभार मानू की आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. आणि टुर्नामेंट पण खूप सुंदर होती. सचिन शेठ यांचंही आभार की खूपच सहकार्य करतात नितलस संघाला. असाच सपोर्ट राहू दे. आणि धन्यवाद. आवाज काढतो, काय टेन्शन नाही. आजो ते बाबू ते आजो आजो बाबा बाबा बाबा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. संकेतचा आवाज तुम्ही ऐकलात आणि थँक्यू संकेत. तर आपण मॅन ऑफ द सिरीज देणार. चला सगळे मान्यवर या खाली या. चला शेवटची वेळ मित्रो. बघा या संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्यांची मनं जिंकली आणि त्यानंतर खरं तर चांगला खेळ या संघासाठी केलाय. आणि या स्पर्धेतला मालिकावीर स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा एका खेळाडूचं कंप्लीट होणार. मी सगळ्या मान्यवर विनंती करतो. सगळे मान्यवर या खाली. सगळे मान्यवर खाली या. आपण सगळ्यांनी या. चला सगळे मान्यवर या आपण सगळ्यांनी. संपूर्ण मान्यवरांनी विनंती आपण यावं. चला बाईक समोर या. आणि चला जास्त वेळ घेणार नाही आपण. तर या ठिकाणी आपण बाईक देणार आहोत. या ठिकाणी स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न कोणाचं साकार होणार. सर्वप्रथम सगळे मान्यवर या आपण सगळ्यांनी या. बघा आम्हाला ही बाईक पुरस्कृत केली आहे. खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे ते आम्ही पाहतोय. आम्हाला ज्यांनी बाईक पुरस्कृत केले ते सन्माननीय सरपंच ज्यांच्या नावाची क्रीडा स्पर्धा आपण मित्र पाहतोय. 6 दिवस दमदार योगदान आपल्याला पाहायला मिळालं. माजी सरपंच अर्थात शरद शेठ पावशे साहेब, त्यानंतर या ठिकाणी वलप ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील यांच्या वतीनं आपल्याला बाईक आलेली आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होत्या. सन्माननीय शरद शेठ पावशाणी
बोलाने शेठ पाटील यांनी पुरस्कृत केली बाईक आपण देणार आहोत आणि या बाईकचा मानकरी ठरेल मित्र या स्पर्धेमध्ये तब्बल एका खेळाडूनं 100 धावा केल्या, एकाने 105 केल्या, परंतु 8 विकेट देखील त्या खेळाडूने घेतल्यात. अशा प्रकारे 1 विकेट 5 पॉइंट प्रकारे 145 पॉइंट्स हा खेळाडू ठरलाय या स्पर्धेतला मालिकावीर आणि संघ ठरेल RMSKYCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी संघाचा विकी पाटील. विकी पाटील व्हेरी वेल प्लेड. चला फटक्यांच्या आतिषबाजी करत तर विकीचा आपण सगळं स्वागत करूया. विकी ठरला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीर आणि विकीला आपण देत आहोत या ठिकाणी बाईक. चला विकी व्हेरी वेल. सहावी बाईक आहे बघा विकीसाठी. एकदा टाळ्या होऊ द्या. आमचे संपूर्ण मान्यवर या, संपूर्ण मान्यवर या. विकी व्हेरी वेल अगदी सुंदर खेळ. सहावी बाईक त्यानं जिंकली आहे. आज या ठिकाणी माजी सरपंच आणि उपसरपंच चषक नितलसच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये सहावी बाईक त्यानं जिंकली आपल्या कारकिर्दीमधली. विकी तुम्हाला शुभेच्छा. 2 शब्द आपण बोलायचे कारण या ठिकाणी विकी चांगली स्पर्धा होती. खरं तर 6 दिवस आयोजन केलं आणि सगळ्यात मोठा प्रश्न मी तुला विचारेल की आज आपण टेनिस क्रिकेट विश्वात अनेक साऱ्या स्पर्धा खेळतो, परंतु नितलस गावातील स्पर्धेमध्ये तू काय सांगशील ज्या स्पर्धेमध्ये प्रथमच 6 षटकांचे सामने खेळवण्यात आले? खरोखरच यंदा खेळताना कधी 6 षटक खेळलो नव्हतो आणि आयोजकांचा आभार मानतो की त्यांनी 6 षटक हे प्रत्येक मॅचला ठेवले आणि सेकंड राऊंड 5 षटक कुठेच बघायला भेटलं नाही, परंतु नितलस आयोजकांनी सेकंड राऊंड 5 षटकाचं ठेवलं आणि खरोखर आम्ही आभार मानतो की आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री दिली, त्यामुळे नितलस संघाचे आभार आहे. 6 षटकांची गेम खेळताना मॅच खेळताना काय बेनिफिट होतो? खरोखर 6 षटकांची मॅच खेळत असताना आपल्याला माइंडसेट मध्ये खेळायला भेटतं, कारण 4 षटक 3 षटक असल्यावर प्रत्येक बॉल मारायला लागतो, परंतु 6 षटक असल्यावर आपल्याला माइंडसेट मध्ये खेळल्या आपल्याला मॅच जिंकू शकतो आपण. थँक्यू. आयोजकांमध्ये काय सांगशील? एक सुंदर स्पर्धा आपण पाहिली आणि खरं तर या स्पर्धेत तुम्ही मालिकावीर झालेत, स्वप्न कंप्लीट झाले, 6वी बाईक आहे, त्याबद्दल तू काय सांगशील? खरोखरच आयोजकांचा आभार आहे आणि आयोजकांना विनंती करतो की पुढच्या वर्षी बी आम्हाला एंट्री द्या. थँक्यू. होते विकी पाटील मॅन ऑफ द सिरीज आणि जोरदार टाळ्या टीमसाठी आणि या खेळाडूसाठी. आणि आज या ठिकाणी संपूर्ण आयोजन कमिटीचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया.